हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्टाईल विथ ग्रेस. तर खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतो आहे कारण आज आहे नागपंचमी. त्यामुळे सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग त्याविषयीच असणार आहे. म्हणजे आम्ही इकडे नगर जिल्ह्यामध्ये नागपंचमी सण कसा साजरा करतो, वारुळाला वगैरे जाऊन कसं करतो, पूजा कशी करतो, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर आता वाजले आहे 10:30 होत आले, आय थिंक 10-20 झालेले आहेत. तर दुपारपर्यंत आम्ही जाऊ. तर यानंतर आता माझं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आता फक्त मी रेडी होणार आहे, पूजेची थाळी तयार करणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही ग्रुपने जाणार आहोत वारुळाला. तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईकही करायचा आहे आणि फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअरही करायचा आहे. तर स्टे ट्यून. बाय. आणि आता फक्त साडी घालायची आणि बाहेर म्हणजे निघायचंच वारुळाला जाण्यासाठी. तर बाहेर येऊन पाहते तर काय, बाहेर पाऊस सुरू झालेला. म्हणजे सकाळी कडक ऊन पडलेलं, जसं मी बोललेलं तुम्हाला की 10-10:30 झालेले. त्यावेळी मी तुम्हाला म्हटलेलं की आम्ही 12-12:30पर्यंत जाऊ. आणि त्यानंतर जेव्हा मी आवरून म्हणजे बाकीचं झालं की आता फक्त बाहेर यायचं होतं, पाहायचं होतं, साडीच घालायची राहिली होती. बाहेर आले तर पाऊस सुरू आहे. तर आता बघू, पाऊस जेव्हा थांबेल तेव्हा मी साडी वगैरे वेअर करेल आणि मग आम्ही वारुळाला जाऊ. तुम्हाला मी पाऊस दाखवते. हे बघा, असा मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. जसं की कालपासून ऊन पडलं होतं तर सगळा रस्ता सुकला होता. आता पाऊस पडतो आहे. आता सध्या तर पडतो आहे बऱ्यापैकी. रस्ता नाही म्हणजे खराब होईल नाही माहिती. साडी घालून जायचं आहे, अवघड आहे. पण ठीक आहे. इथे वारुळजवळच आहे. हे जे लिंबाचं झाड दिसते शेतामध्ये, मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे शेतामध्ये, हां, इथे खाली वारुळ आहे. काल पण इथे काही लेडीज गेल्या होत्या, आदल्या दिवशी पण जातात इथे, तर गेल्या होत्या आणि आज पण येतील. अजून तर कोणी नाही आले. आणि आता सध्या तर पाऊस पडतो आहे. मला नाही वाटत लगेच कोणी बाहेर पडेल. पण जेव्हा पाऊस थांबेल आणि जायची वेळ येईल त्यावेळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. होप सो की पाऊस लवकर थांबू देत आणि आमची पूजा मस्त होते. मध्ये मी आता पूजेची सामान नेणार आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण घेऊया हळद कुंकू, जे याच्यामध्ये आहे. त्यानंतर विड्याची पानं, त्यानंतर महत्त्वाच्या आजच्या दिवशी ज्याला महत्त्व आहे त्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे, नागोबाला दूध आणि साखरायचा नैवेद्य तो, त्यानंतर पीठ, गव्हाचं पीठ इथे मी घेतले जे वाहतात वारुळावर, आणि विड्यावर ठेवण्यासाठी खोबरं, त्यानंतर सुपारी, बदाम म्हणजे आपण जे विड्यावर साहित्य ठेवतो ते, उदबत्ती देवासाठी त्यातलंच पाहिलेलं, आणि हे जे वस्त्र आपण वाहतो हे वस्त्र, त्यानंतर विड्यावर ठेवण्यासाठी सुट्टे पैसे, आणि हे जे पवतं म्हणतात, याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे याला पवतं म्हणतात. हे जे 9 दोऱ्यांचं बनवतात, जे पिवळं करतात हळदीने, तर ते मी तिथे गेल्यावर करणार आहे. कोणी म्हणतं की घरनं हे पिवळं करून न्यायचं, कोणी म्हणतं तिथे गेल्यावर करायचं. तर मला त्याची माहिती नाही आहे व्यवस्थित, त्यामुळे मी तिथे गेल्यावर करेल. तर हे 9 पदरी आहे. हे झालं पूजेचं सामान. आता मी दाखवते मी कशी तयार झाली. ही साडी घातली, ही ऑरेंज कलर आहे. मला माहीत नाही व्हिडिओत तुम्हाला कसा दिसतोय. आणि त्या सिम्पल एक सेट घातला जो याच्यावर जातोय, पूर्ण मॅच होतोय. हे रिंग्स घातलेत जे मॅचिंग आहे, म्हणजे परफेक्ट मॅचिंग. तर असं आहे. तर बघूया आता माझ्या मैत्रिणी रेडी झाल्यात का, आणि त्या रेडी झाल्या असतील तर आपण लगेच निघूया. लेट्स गो. ही आहे माझी पूजेची थाळी आणि आता मी बाहेर जाते आहे. माझ्या फ्रेंडला बोलवाय. चला, से हाय हाय करा सगळे. तर आम्ही चौघी आता जातोय. मी तुम्हाला ह्याचं झाड तर ऑलरेडी दाखवले, लिंबाच्या झाडाखाली वारुळे. तर आता डायरेक्टली तिथे गेल्यावर भेटू, कारण शेतातून जायचा रस्ता आहे. मी जर मोबाईलकडे बघत बसले तर नक्की पडून जाईल, कारण मी आज साडी वेअर केली आहे. फायनली आता आम्ही वारुळाजवळ आलो आहे. तर आधी इथे बायका येऊन पूजा करून गेलो, तुम्हाला दिसत असेल. मी पूजा करणार आहे, तर ती पूजा मी तुम्हाला दाखवते. भेट असे 5 खडे आणि धुवायचे ना, ते धुण्याची पूजा करायची. ते तिथे मांडून इथे मांडले, तुम्हाला मी दाखवते. हां, असे. आणि मग त्यानंतर वारुळाची पूजा करायची. चालू करूया आपण पूजा.
अशा पद्धतीने माझी पूजा आजची झालेली आहे आणि मी आता घरी आले. तर आता फटाफट चेंज करून मला माझ्या मुलीला पण आणायला जायचं आहे. तर आजचा दिवसाचा म्हणजे सकाळपासूनचं रुटीन तर मी तुम्हाला सांगितलं काय काय झालं, काय काय होणार आहे. तर आता मला पटकन जेवण करायचं आहे आणि त्यानंतर शर्वरीला घ्यायला जायचं आहे. तर आता मला थोडीशी धाप, कारण मी जिण्यावर चढून आले ना, त्यामुळे थोडंसं धाप लागल्यासारखं वाटतंय. बट ठीक, पूजा खूप छान झाली, मस्त झाली आणि सगळ्याजणी पण होत्या फ्रेंड्स माझ्या, त्यामुळे मस्त वाटलं. चला मग आता भेटूया. तर माझं आवरलं सगळं, जेवण केलं आणि आता शर्वरीला घ्यायला आपण जाणार आहोत. लेट्स गो. झाली स्कूल? बघ सगळे चालले ना, आपण पण चाललो ना. चलो लेट्स गो टू होम. मजा आली तुला? ओके चलो लेट्स गो टू होम. घरी गेल्यावर पतंग उडवायचं आहे. ओके आज काय आहे? येस से बाय बाय. हां कोणता कलर घ्यायचा? चल पटकन सांग. तिला दाखवा. ती रेड पाहिजे का? द्या एक रेड त्यातलं. हा रेड देऊ? छान आहे ना? का हा देऊ? ओके चला. लागेल ना दोरा? चांगला मजबूत आहे ना दोरा, नाही तर तुटायचा. त्यातलं हा मिल्क, पिस्ता मिल्क द्या एक ह्यातलं. मागे मागे इकडून, ह्याच्या मागे केशरवाल मागे. घरी गेल्यावर पेशील ना राजा? नो, घरी गेल्यावर हँड वॉश करून. चलो हॅपी. पतंग उडवणार आहे ना? चल आता घरी आली ना तू, आता फ्रेश होऊन काय करायचं? झोपायचं. येस आहे. उठल्यानंतर पतंग उडवायचा. ओके चला मग आजचा व्हिडिओ एवढंच. तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर काय करायचं? लाईक आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायचं. ओके से बाय बाय.